हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज बऱ्याच दिवसानंतर आम्हाला तुम्ही पाहू शकता, कारण 2-3 हप्त्यापासून आपला व्हिडिओ येणं बंद होतं, कारण की पावसामुळे ट्रेकिंग बंद होती. तर आज आम्ही ठरवलं कुठेतरी बाहेर निघूया. आता लोकेशन डिसाईड नाही आहे आपली, बघू. रोडने चाललो जाऊ, जिथं भेटेल तिथं थांबून जाऊ. तर काही तुम्हाला तर माहीतच आहे की वाट आपली संघर्षाची आहे आणि आपल्या मेंटल हेल्थसाठी, फिजिकल हेल्थसाठी फिरणं किती गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही ठरवलं की किती पाऊस असला तरी कुठे कुठे जाऊन येऊया. तर मग चला भेटूया. मित्रांनो, तुम्ही पाऊस पाहू शकता. तरी सध्या लोक बाहेर निघत, आम्ही पण बाहेर निघलो. इतका पाऊस नाही आहे म्हणजे, पण ठीक आहे. रस्ता वगैरे खूप असं सिनिक आहे, मजा येत आहे. बघू शकता. मित्रांनो, बघू शकता पाऊस कंटिन्यू सुरू आहे. आम्ही आता इथे रेल्वे फाटकावर पोहोचलो आहे. समोरून ट्रेन जाणार आहे, म्हणून आम्ही थांबलो आहे. श्रेयस दादा, काय सांगाल? काय नाही, मजा येते. खूप दिवसानंतर आपण निघालो आहे आता ट्रेक करायला. नंतर ट्रेक नाही म्हणू शकत, असंच फिरायला निघालो होतो, कारण की कंटिन्यू पाणी चालू होतं त्याच्यामुळे. तर आता रेल्वेसाठी थांबलो आहे. रेल्वे गेटवर आहे, रेल्वे क्रॉस केल्यावर आपण निघूया, दाखवूया कुठे चाललो आहे तो. चला. त्यामधला जादू पण आपल्यासोबत. जादू, काय सांगतील? आज आम्ही वॉटरफॉलवर चाललो आहे. तरी आमचे दादा नाही आहे, त्यांना आम्ही खूप मिस करत आहे. दादासाठी स्पेशल. तो आज काही कारणास्तव आपल्यासोबत प्रथमेश दादा येऊ शकले नाही आहे, तर त्यांची कमी आम्हाला जाणवत आहे. पण लवकरच ते तुम्हाला दिसतील आपल्या व्लॉग्समध्ये. त्यासोबत उत्कर्ष गावंडे काही वैयक्तिक कारणामुळे आमच्यासोबत आले नाही आहे, तर त्याची आम्ही बघू आता पुढच्या ट्रेकला त्याचा विचार करू, त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं. पाहू आता. ट्रेन येतं असं वाटत आहे मला, आवाज येत आहे ट्रेनचा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते जे धुक्यासारखं आभाळ दिसत आपल्याला, त्याच्यामध्ये खूप सारे वॉटरफॉल्स आहे. मला माहिती नाही नेमकं ते क्लिअर आहे की नाही आहे, पण जवळ गेल्यावर दाखवू तुम्हाला आम्ही. त्याची हिरवळ आहे. ते पाऊस थांबला आहे आता, म्हणून काही टेन्शन नाही आपल्याला. चला बघूया आता आपण वॉटरफॉल्स. रोड तो धबधब्यापर्यंत रोड जाते का? त्या वरचा आणि इकडे इकडे पण जाऊ. चांगला कोणता आहे? कोणतं पण सर्व चांगले धबधबा. ठीक आहे मग. काय करायचं? चला ना इकडे. मित्रांनो, व्ह्यू बघू शकता तुम्ही. असे मला आताच इथून 10 ते 15 वॉटरफॉल दिसत आहे कंटिन्यू. हे वा, वॉटरफॉल्स 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 वॉटरफॉल्स. आता आपण थोडं जवळ जाऊन बघूया कसं दिसतं ते जवळ. पुन्हा आभाळ आणि पाण्याचं अतिशय चांगलं असं मिश्रण आपल्याला दिसत आहे मित्रांनो. अरे राहिले लेवल सबके निकलेंगे. लेवल बघू शकता. आम्ही एका लोकांना हेल्प करत आहे, आपल्या मित्रमंडळी. हँडब्रेक लावलाय. पाणी बघू शकता तुम्ही. सुंदर असा निसर्ग. बघू शकता तुम्ही. आम्ही पोचलो आहे सेफली एकदम वॉटरफॉलला. वॉटरफॉलचं नाव काय आपल्या? मोरमारवाडी. मोरमारवाडी वॉटरफॉल. आम्हाला माहित होतं आम्ही कुठल्या वॉटरफॉल जाता. आम्ही मस्त रस्ता फॉलो केला आणि पोचलो. आणि तुम्ही मला आता मी व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघू शकता. अनगिनत वॉटरफॉल्स आहे इथे, छोटे मोठे खूप सारे वॉटरफॉल्सच वॉटरफॉल्स. साप, छोटा छोटा सापाचा. मला तर वाटते साप नाही, हा गांडूळ आहे. गांडूळ आहे. अभि हे काढलं तर थंडी भरत. साप तर हा आहे. साप सस्ते इन्फ्लुएन्सर श्रेयस भाऊ मोरे, सस्ते इन्फ्लुएन्सर. काही कामाचा आयटम नाही राहिला. पुरं अंधार पाणी यायचं. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर असा निसर्ग बघू शकता तुम्ही. मल्टिपल नंबर्स ऑफ वॉटरफॉल्स.
आपण गाड्या तिकडेच लावल्या आपण इकडनं पायदळ जाऊया. आता आपण जर पोहोचलो वॉटरफॉल पर्यंत तर नक्की तुम्हाला तो आला बघा वॉटरफॉल आपण दाखवूया. ठीक आहे, चला भेटूया. मित्रांनो खूप असे कमी असे वॉटरफॉल आहे आपल्या महाराष्ट्रात जे हिडन राहिले आहे. त्यामधला एक हा बद्री नावाचा वॉटरफॉल. इथच्या लोकल्सने आम्हाला सांगितलं वॉटरफॉलचं नाव बद्री वॉटरफॉल. मुरडा बद्री ते 3-4 वॉटरफॉल्स आहे इथे. कामशेतचा एरिया आहे हा. तुम्ही व्हिजिट करू शकता. पण इतकी काळजी आहे की पाऊस नसताना या म्हणजे असं चांगलं वेदर असताना बाकी काही विषय नाही आहे. मित्रांनो आम्ही म्युच्युअली असं डिसाईड केलं आहे की पाण्याची लेवल वाढत आहे म्हणून सध्या आम्ही परतीचा वाट घालतो. काही खूप रिस्की आहे. असे रिस्क घेणं काही परवडणार नाही आपल्याला. वॉटरफॉल मागेच आहे आमच्या पण इथून 2 किलोमीटर दाखवत आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आपण आता वापस जाऊया आणि थोडं रिस्की घेणं कसं मग मित्रांनो आपला स्विमिंग वगैरे सर्व येते. तर मित्रांनो मग म्हणून आम्ही ठरवलं आहे की रिस्क घेणं हे चांगलं आहे नाही म्हणून आम्ही आता वापस जातो आहे. पण ठीक आहे खूप ॲडव्हेंचर होतं आहे राईडमध्ये पण म्हणजे या ट्रेकमध्ये पण वॉटरफॉल पाहायला भेटला. नक्की पाऊस कमी झाला आम्ही परत वापस येऊ वॉटरफॉलला भेट द्यायला. पण खूप जास्त डिफिकल्टी होती. पण कसं पाऊस वाढत आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे नाम बनते है इश्क से और चूते बनते रिस्क से म्हणून सही आहे. आता आपण पुढे तुम्हाला वाट दाखवूया आणि भेटूया लवकरच. हे बघू शकता तुम्ही. चला चला हळूहळू सरकत सरकत वाट ही संघर्षाची आहे.